असं थोडासा खुला आवाज यायला पाहिजे बरं का दादा, तो येत नाही, मोकळा द्यावा गायकांचा सुद्धा आवाज. हॅलो 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 हॅलो. कृपा पातालोचनी सुख झाले हो साधने, तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. कृपा पातालोचनी सुख झाले हो साधने, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा. तुहा चालोजनी सुख झाले हो साधने, तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृतास जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. बहुता सुकृतास जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव. आणि सर्व सुखाचे देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा. तुहा
साठविला हरीची हृदयी मंदिरी, हृदयी मंदिरी साठविला हरी आला मग कैसी भय मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता हरी आला मग कैसी भय मग कैसी भय मग कैसी भय जयची सरली रदार जयची सरली
वा वा आधी वा आता खरी माझ्या उडा आवाज आवाज मस्त टाळी वाजवा क्या बात है वा 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 मस्त महाराज साठविला हरी 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 साठविला
विठ्ठल
साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरियाला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपितजं भूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओम नमो जाद्या वेदप्रदीपाद्य जय जय सुसमेध्यात्मरूपादि वातुजी गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारी रोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंदनं कञ्जनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली या स्मरण होई सकळ विद्येची अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा रुग्ण लादलो मारून लादलो गाते श्रोत्यांनी पाहते चतुर्विनोदे दुष्यंते सोमभावी पूर्णज्ञाते या सकळाते विनवणी साठविला हरी जिही हृदयी मंदिरे त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आपण अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानावरा वैराग्य तपतीर्थ तेजोवलय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलक निष्ठावान भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य होतं की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्येच्या साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या जडी दगडासहित भया तारिल्या जैस्याला या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मांदी आली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं परंतु त्यांच्या सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तनाकरता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत कोणाच्या वाट्याला आला नाही ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाला जर हृदयात साठवलं तर तुमच्या आमच्या जीवनाची स्थिती परिस्थिती आणि अवस्था नक्की होते तरी कशी याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठाला अभंगाचा थोडक्यात आवर्त सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा आकारण कारण करुणावरून आल्या विक्री प्राणसंजीवन जगदाकार अखिल कुल ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादानं सलावत प्रमाणे दरवर्षीप्रमाणे नित्यनियमानं चालू असलेला हा भव्य दिव्य नजर लागावा असा देखणा असा गावातील सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतील सर्व असणाऱ्या माझ्या मायबापाला हवा हवा असं वाटणारा आपुलकीनं प्रेमानं उत्साहानं साजरा होत असलेला आणि बघता बघता माझ्या माहितीप्रमाणे 14व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा दैदिप्यमान असा असणारा अखंड हरिनाम अखंड हरिनाम अखंड हरिनाम तुम्ही आजारी नाहीत ना जरा बोला
आपण कीर्तनामध्ये प्रसन्न वेळेमध्ये बसलोय. बरं, एवढं पावसाचं वातावरण असताना सुद्धा महाराजांनी प्रचंड खर्च केला. मला वाटतं वरती पत्र्याचा मंडप टाकलाय, बरोबर ना? म्हणजे किती जरी धुवाधार पाऊस आला तरी आपल्यापर्यंत पावसाचा थेंब सुद्धा पोहोचणार नाही. एवढं जर काळजीपूर्वक सगळी तुमची आमची काळजी घेऊन एवढं देखणं नियोजन केलं असेल तर इथं बसलेल्या प्रत्येकानं अगदी सर्वांगाचं कान करून कीर्तन श्रवण करावं. आणि मला वाटतंय सर्वांगाचं कान करून कीर्तन जो श्रवण करतो आणि कीर्तनानंतर जो प्रश्नाचं उत्तर देतो त्याच्या घरी पांडुरंग आल्याशिवाय राहत कळतंय फक्त ओळख. हा, बडे बडे सावधान असे मस्त बसा. चला टकाटक बसा की जेणेकरून मला तुमची सगळ्यांची तोंड बघून कीर्तन करावं असं वाटलं. बोला बोला, कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. नाही तर परत तुम्ही म्हणणार बुवा वरचाच होता, बदली होता, आपण काय बरा, असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसा, बडे बडे सावधान असे टकाटक बसायचे. इतके हसऱ्याचे न बसायचं. जगाच्या मालकाकडे आपण बघितल्यानंतर आणि जगाच्या मालकानं आपल्याकडे बघितल्यानंतर त्याला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे. इतकं मस्त बसायचं. याचं कारण आहे, देवाच्या दारात कीर्तनात प्रसन्न भावमुद्रेनं बसावायचं काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? त्याचं फक्त एवढंच कारण आहे, आपल्याला जास्त दिवस जगायचं हा नाही, जास्त दिवस जगायचं नाही. याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी. बोला बोला, कधी मरल याची गॅरंटी नाही. बरं, पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि जरी मिळालं तरी आपण काय लय दिवा लावणार? मिळाल नाही मिळाल माहित नाही, पण मिळालेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मिळालाय ना जन्म, त्या मिळालेल्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर साठविला जी हृदयी मंदिरी. हे देखणे नियोजन करत असताना आपल्या गावचे सुपुत्र नवे नवे आपल्या गावचं प्रथम नागरिकत्व ज्यांनी भूषवलं असे असणारे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व, कीर्तनकारांच्या यादीतल्या या सासवड पुरंदर नगरी मधलं अग्रगण्य असणारं नाव सन्माननीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य दशरथ महाराज कातबाने गेल्या 14 वर्षापासून आपल्या अथक प्रयत्नाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा देखणा सोहळा संपन्न करण्याकरता प्रयत्नशील आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये याचा रोपटं लावत असताना फार छोटा असेल मला वाटतंय, पण हळूहळू हळूहळू हळू प्रयत्न वाढवत असताना आणि प्रामाणिकपणामध्ये त्याच्यामध्ये होतच असताना 14वं वर्ष आलं आणि या 14व्या वर्षातील आजची मला वाटते 4थ्या दिवसाची सेवा आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आई वडिलांना काहीतरी आपण कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हरिनाम सप्ताह आपल्या दारात, आपल्या परिसरात, आपल्या गावात घडावा याच्याकरता केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आणि आजच्या या कीर्तनाची सेवा आज करत असताना ही खरं तर अनपेक्षितपणे माझ्या वाट्याला आली. ती सेवा करण्याकरता आपण या ठिकाणी तत्पर आहोत. विठाला अभंगाचा थोडक्यात आवर्त सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय फार गोड सांगतायत. साठविला हरी जी हृदयी मंदिरी. आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये जगाच्या मालकाला जर तुम्ही साठवला, परिणाम काय होईल? त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. तुकोबाराय म्हणतात, भगवान पांडुरंग परमात्म्याला जर तुम्ही तुमच्या हृदयात जागा दिली तर त्यांची सरली येर नाम जन्म जार नाम मरण, त्यांचं जन्म आणि मरण संपून जातं. आणि ज्यांचा जन्म आणि मरण संपून जातो त्यांचा झाला सफल. त्यांच्या जीवनाचा व्यापार सफल झाल्याशिवाय राहत नाही. पण कधी? साठविला. जगाच्या मालकाला साठवावं लागेल. तर हे सगळं करण्याकरता तो देव तुमच्या आमच्या हातात पाहिजे. आणि एकदा का देव हातात आला की मग भिण्याची चिंता करण्याची गरज नाही. सांगताना तुकोबाराय सांगतात, हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तो जगाचा बाप एकदा का तुमच्या आमच्या हातात आला की भिण्याची चिंता करण्याची कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण तो देव हातात आला म्हणजे तो हृदयात आला. आणि जो हृदयात आला त्याच्यामुळे त्यांची सरली हेर झाला सफल व्यापार. विचारला प्रश्न तुकोबाराने शेवटचा. सांगितलं तुम्ही तुकोबाराय जगाच्या मालकाला साठवा, हृदयरूपी मंदिरामध्ये जागा द्या, परिणाम जन्म आणि मरण संपेल, परिणाम तुमच्या आमच्या जीवनाचा व्यापार सफल होईल. त्याच्याकरता देवाला तुम्ही हातात घ्या, मग तुम्हाला भिण्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही. पण सांगा ना, तो देव, तो हरी, तो पांडुरंग परमात्मा, तो विठ्ठल, तो करतो तरी काय? तर तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे हरी काही उरो नदी उरी. जगातली कुठलीही गोष्ट अपूर्ण ठेवत नाही, त्याचं नाव हरी. आणि जगातली कुठलीही गोष्ट तो असल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही, त्याचं नाव हरी. असा असणारा सर्वगुण संपन्न जळीस्थळी काष्टी पाषाणी असणारा पांडुरंग परमात्मा, त्याला जर हृदयामध्ये साठवलं तर तुमच्या आमच्या जीवनाचा व्यापार सफल झाल्याशिवाय राहत नाही. अशा अर्थाचा खऱ्या अर्थानं अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला
सांगितले 4 चरणाचा आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला साठवायला सांगतात. का साठवायला सांगतात? त्याचं काहीतरी कारण असेल ना. काय कारण आहे ते कारण शोधण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं 350 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला. तो अभंग गाथा तुमच्या आमच्या समोर मांडला. पण कशा करता? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविधी, परोपकारे. खरं तर समाजातील चुकीच्या पद्धतीने चाललेली मार्गस्थ असणारी माणसं त्यांना योग्य दिशा मिळावी, सत्कर्म त्यांच्या हातून घडावं आणि याच्याकरता तो अभंग गाथा लिहिला आणि त्यांचं मस्तक सुधारवण्याकरता केलेला एक मोठा प्रयत्न म्हणजे तो तुकोबारायांचा अभंग गाथा आहे. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मला या गोष्टी सांगाव्या याचं कारण काय? तुकोबारायांना माहित होतं आपण 16व्या शतकामध्ये अवतीर्ण आहोत, पण येणारं 20वे 21वे जे शतक असणार आहे त्या शतकामध्ये आतासारखा प्रामाणिक माणूस आपल्याला पाहायला मिळणार. हे 350 वर्षापूर्वी म्हणजे 16व्या शतकात तुकोबारायांना कळलं. महाराज कशावरून? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जाणकार मंडळी. जगद्गुरु तुकोबारायांचा कालखंड म्हणजे छत्रपती शिवरायांचा कालखंड आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कालखंडामध्ये म्हणजे 16व्या शतकामध्ये मोबाईल होता का? मोबाईल मोबाईलच्या वेळेस ना होता? नव्हता. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात म्हणजे 16व्या शतकामध्ये मोबाईल नव्हता. म्हणजे प्रथमेश महाराज त्या काळामध्ये तुकोबारायांचं स्टेटस कुणाला दिसत? काय महाराज बोलताय? जगद्गुरु तुकोबारायांना स्टेटसची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय होते म्हणून तुमच्यासारख्या महाराजांना स्टेटस निर्माण झालं याचा कधीतरी विचार करा. चला 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांच्या कालखंडामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती केलेली नव्हती, पण तरी सुद्धा जगाच्या कल्याणाकरता धडपडणाऱ्या संतांनी मात्र तुमच्या आमच्या करता संत वाङ्मय मांडलं, लिहिलं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ती अभंग गाथा तुमच्या आमची मस्तक सुधारवण्याकरता तुमच्या आमच्या समोर आली. कळालं होतं त्यावेळेस त्यांना तुकोबारायांना काय? आजच्या काळामध्ये मोबाईल नाही, पण तरी सुद्धा मोबाईल न वापरणारी माणसं लिहिलेलं काव्य, लिहिलेले अभंग, लिहिलेल्या गाथा व्यवस्थित ठेवत नाहीत. मग काय करतात? इंद्रायणीच्या डोहात बुडवतात 350 वर्षापूर्वी. मग जगाच्या कल्याणाकरता लिहिलेला अभंग गाथा बुडवायची गरज नव्हती, पण तरी सुद्धा त्या काळच्या कर्मठ लोकांनी तो अभंग गाथा बुडवला. मग तुकोबाराच्या लक्षात आलं की हे चुकीचं नसताना, हे व्हायरल झालेलं नसताना, हे सोशल मीडियावर नसताना सुद्धा जर या काळची लोक आणि आपल्या सोबत असणारी माणसं जर अभंग गाथा बुडवत असतील तर आपल्या सोबत दिसणारी माणसं प्रामाणिक नाहीत, लबाड आहेत. लबाड कशी आहेत? लबाड आहेत. मग 16व्या शतकात आपल्या बरोबर राहणारी माणसं अभंग गाथा बुडवतात. ती जर माणसं लबाड असतील तर माझं मत आहे 16व्या शतकातली जर लबाड असतील तर 21व्या शतकात जगणारी, मोबाईल वापरणारी नुसती लबाड नाही, महा कळतंय म्हणजे कीर्तन तुम्हाला. आणि महालबाड लोक चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःच्या जीवनाची बर्बादी त्यांच्या हातून होऊ नये याच्याकरता तुमच्या आमच्या करता जो अभंग गाथा पोहोचवला ते जगद्गुरु तुकोबाराय आणि ते तुकोबाराय सांगतायत जीवनाचं सार्थ करायचं असेल तर त्याला इथं जागा द्या. त्यानं तुम्हाला इथं जागा दिली नाही 84 लक्षणीचा फेरा पूर्ण केल्यानंतर. ही जागा दिली कशा करता? दिवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाटा. भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन नामस्मरण करून स्वतःचं आयुष्य अगदी आनंदामध्ये व्यतीत करण्याकरता मानवी देह मिळालाय, पण ते आपल्याला कळत नाही. मग बरबटलोय आम्ही कशानं? स्वार्थानं, लोभानं, हव्यासानं. मला मिळालं पाहिजे, माझंच झालं पाहिजे, मीच मोठा आहे, आपल्याशिवाय कुणी करत नाही. ही जी अंतःकरणातली भावना आहे ना, या भावनेनं खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या जवळ जाणारा रस्ता कापून टाकलाय. प्रयत्न करतोय पण तिथपर्यंत जात नाही. याचं कारण आहे अंतःकरणातली आणि हृदयात असणारे, मुळात याच्यात असणारे षडविकार आपल्यातून निघून गेले नाहीत. मलाच मिळालं हा स्वार्थ आहे, पण या स्वार्थानं आपल्याला काही साध्य करता आलं नाही. आपण कीर्तनात ऐकतो रोज, हा स्वार्थ आपल्याला शेवटाला कधीच पोहोचवत नाही. स्वार्थ असावा पण कशाचा? भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीचा असावा. जीवनामध्ये संकट आली तरी सुद्धा देवा संसाराचं वाटोळ झालं तरी चालेल, कुटुंब माझं नेस्तनाबूत झालं तरी चालेल, पण देवा तुझ्याविषयी असणारे प्रेम मात्र किंचित सुद्धा कमी होता कामा नये असं मागणं मागणारी संत मंडळी होती. आणि आमच्या काळाचा विचार आम्ही केला. खेळता खेळता पोरग पडलं, पोराचा हात मोडला तर आम्ही सरळ म्हणतो साहेब देवाला बघावलं. देवाला बघावलं नाही, केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती आपल्या कर्माची फळं. पण दोष देतोय त्या जगाच्या मालकाला. काही नाही, किती जरी स्वार्थ केलं, किती जरी माझं माझं म्हणलं तरी सगळं इथंच आहे. एका म्हातारीनं 60 वर्ष पैसे जमा केले. किती वर्ष? म्हाताऱ्यानं किती वर्ष?
60 वर्ष 60 वर्ष म्हातारीला पैसे जमा केले. म्हातारीला पैसे कोण देत होतं साहेब? कोण देत होतं? एकतर म्हातारीला पैसे मुलगी तरी देणार, नाही तर मुलगा तरी देणार. दोघांपेक्षा दुसरं कोणी पैसे देत नाही. मुळात म्हातारा तर कधी म्हातारीला पैसे देत नाही. वय नाही देत. म्हाताऱ्याचा खिसा म्हातारी आपोआप मोकळा करते. पण म्हाताऱ्याला माहिती आपल्या खिशातले पैसे रोज गायब होतात. म्हणजे चोर काय बाहेरच्या गावातला नाही, चोर आपल्या घरातलाच आहे. पण घरातल्या चोराची तक्रार पोलीस स्टेशनला करू शकत नाही. बर करावी तर संध्याकाळी तुकडा मिळणार. सगळं मान्य दिसतंय. नाही मिळणार. बिचारा काही बोलला नाही आयुष्यभर. त्यानं कसं आयुष्य जगलं त्या म्हाताऱ्याला माहिती. पण ही म्हातारी म्हणती मी होते म्हणून टिकले, नाही तर तो भाग वेगळा आहे. म्हातारीला आयुष्यभर पैसे साठवले, डबाभर पैसे साठले आणि पैसे साठलेली बातमी म्हातारीला कळाली. आणि काय म्हातारीचं सुदैव महाराज, त्याच वेळी नेमकी सोन्याचे दर झाले कमी. आता वाढलेत, आता 1.5 लाख आकडा गेलाय. म्हातारीकडे डबाभर पैसे साठले, सोन्याचे दर झाले कमी. डबाभर पैसे साठले आणि सोन्याचे दर कमी झाले. ही बातमी ज्या दिवशी म्हातारीला कळते, खरं सांगा प्रामाणिकपणे, ही बातमी म्हातारी लिकीला सांगते का सुनाला सांगते? अय महिला मंडळ, कुणाला सांगते? मला जरा ऐकायला कमी हो. लोक डोक्यावर पडतात ना, मी कानावर पडलोय. कुणाला सांगते? लिकीला. सुनाला सांगितल्यावर तिला आकडी नाही का ती वाकडी होईल? एवढे चॅप्टर आहे तुम्हाला सांगतो मायबाप. त्या रातचा फोन करते 9:30 वाजता लिकीला. मी तर काही बोललो नाही, पण मला काय म्हणायचं ह्यांना पक्क कळलं. एवढ्या चॅप्टर आहेत या. रात्री 9:30 वाजता फोन करून लिकीला बोलून घेतलं. सकाळी 7 नाही वाजले महाराज, ट्रिंग ट्रिंग, मम्मी मी आले. हिला माहित आहे जे आईचं आहे ते होय, त्याच्यावर डोळा आहे तुमचा सगळ्यांचा. सकाळी 7 वाजता पोरगी दारात उभी राहिली महाराज. मायेने किन्नी मस्त पैकी नाश्ता केला, जमा झालेले पैसे घेतले, सासवड गाठलं. सोनाराच्या दुकानात गेली, जमा झालेले पैसे सोनाराच्या टेबलावर टाकले. म्हातारीला डाक करायचा नाद नाही, मग म्हातारीला मनी करायचा नाद. बारीक करीन, मोठं करीन, नातवाला मनगट्या करीन, पोतत होईन, पण मनीच करीन. जमा झालेले पैसे सोनाराला दिले आणि त्या पैशाच्या बदल्यात म्हातारीनं मनी केले 30. किती 30. 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले. 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले 30. आणि 61व्या वर्षी म्हातारी खळदकर घोडके मला 61व्या वर्षी म्हातारी मेली. काय पाहुणी होती का तुमची? मेली. ऐका, मेल्यानंतर गावकी भावकी गोळा झाली. गावातल्या महिला मंडळी आल्या, एकमेकींनी त्यांचं सगळं आवरायला सुरुवात केली. आणि आवरता गावात एक प्रत्येक ठकास म्हातारी असते बघा. तिथे डोकं काढत आत आली. सगळ्या बायांवरती खवळली. अजिबात डोकं चालू नका कुणी. काय तुम्हाला कळतंय? ही नांदायला आली तेव्हापासून मी तिला बघते. पोटाला चिमटा घेतला, हाडाची काड्या केली, रक्ताचं पाणी केलं, पोटच्या पोरांना जीवापाड सांभाळलं. रुपया गेला गोळा. आयुष्यभर तिला कधी कुठला सण साजरा करायला मिळाला नाही. रुपया गोळा केला आणि वर्ष नाही झालं, गेल्या वर्षी म्हातारीनं सगळं पैसे सोनाराकडे दिलं आणि गेल्याच वर्षी म्हातारीनं 30 मनी केलं. अजिबात कुणी डोकं चालवू नका. मग त्या म्हातारीने बिचारीनं जेवढं मनी केलं तेवढं आपल्या तिच्या बरोबर जागे का तुम्ही? तेवढं आपलं तिच्या बरोबर द्यावय. एवढी सज्जन येतो आपल्या खळदमध्ये मंडळी. मग म्हातारीनं 30 मनी केले. बसलेली मंडळी प्रामाणिकपणे सांगा, शेवटी म्हातारी बरोबर किती मनी आली? शेवट तेव्हा का मावशी कसा हात वर करते? एकच मनी आला. बरोबर का नाही? टीव्ही निवडणारी म्हातारी लय हुशार असते. जो चिंबलाय, जो फुटलाय, तसलाच मनी म्हातारी बरोबर जातात. चांगले मनी बरोबर बाजूला काढले जातात. विनोद बाजूला ठेवा. आयुष्यभर काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी हाडाचं काढा करून जमवलेली प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचा शेवटच्या क्षणाला फुटका मनी सुद्धा जर तुमच्या आमच्या बरोबर येत नसेल तर आयुष्यभर माझं करून जमवलेली प्रॉपर्टी तुमच्या आमच्या बरोबर येणार आहे का सांगा? आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, एक वाक्य घरी घेऊन जा. मेल्यानंतर अपवित्र देह पवित्र करण्याकरता एक पान तोंडात टाकतात मेल्यावर. आंब्याचं
का टणटणीच हा मेल्यानंतर अपवित्र देह पवित्र करण्याकरता एक पान तोंडात टाकतात, ज्या पानाचं नाव तुळशीचं पान. एका तुळशीच्या पानानं या अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद आहे. कधी कधी मेल्यानंतर एका पानानं हा देह जर पवित्र होत असेल तर जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवू नका, माळा घाला. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय हा ऐकायचा. शाबास, तेवढं चांगलं पाठ केली. नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. तू रात्रभर बोंबाला तरी आम्हाला काय फरक पडत तर या असं व्हायला. त्याच्याकरता संत मंडळी सांगतात, बाबांनो आयुष्याचं वाटोळं करू नका, मिळाली संधी ना याचं सोनं करा. कुणी केलं सांगा ना तुम्ही. हे असंच चाललंय ना, कुणी केलं? आणि मग सांगायला सुरुवात केली. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय जपत असताना संत गोरा कुंभार नावाचे संत महाराष्ट्राला मिळाले. कुंभार समाजाचे सकाळी उठावं, माती गोळा करावी, पाणी टाकावं, चिखल करावा, विटा मडकी घडवाव्यात, विकावा आणि आपलं पोट भरावं, असाच धंदा आहे त्यांचा. पण हे सगळं करत असताना दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे सतत कायम नित्य वेळोवेळा प्रत्येक क्षणा भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करायचं, हे मात्र चुकलं नाही पाहिजे. घरातलं एक दिवस पाणी संपलं आणि बायकोने सांगावं, मालक संपलंय घरातलं पाणी, लगेच घेऊन येते, पण मी येईपर्यंत 1.5 वर्षाचं पोरगा अंगणात खेळते, त्याच्यावरती लक्ष ठेवा. पाणी आणायला बायको निघून गेली आणि गोरोबा काकानं हो म्हणून सांगितल्यानंतर कामाला सुरुवात केली. आणि काम करणाऱ्या गोरोबा काकानं गुडघ्यापर्यंत धोतर घ्यावं, माती गोळा केलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकावं, त्या पाण्याचं आणि मातीचं मिश्रण होण्याकरता, त्याचा चिखल करण्याकरता त्याच्यामध्ये तुडवायला सुरुवात करावी. हातामध्ये चिपळ्या आणि हातामध्ये चिपळ्या असताना भगवान पांडुरंग परमात्म्याचा नामाचा घोष सुरू केला. नामाचा घोष सुरू केल्याच्या नंतर नामस्मरण करता करता डोळे कधी मिटले कळाले नाही. आणि डोळे मिटल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू झालं. काय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम भजनामध्ये तल्लीन झालेत गोरोबा काका, मग्न झालेत, रममान झाले. बायकोने सांगितलं, निरोप विसरून गेले. लहान असणारा पोरगा उंबरट्या जवळ आहे, त्याला आई कळत नाही, बाप कळत नाही, बहीण कळत नाही, बाप कळत नाही, त्या तुडवणं कळत नाही, चिखल कळत नाही, काय कळत नाही. चिखल तुडवणाऱ्या बापाकडे त्या पोराला बघावं, त्याला बाप नसताना बघितल्यानंतर आनंद व्हावा आणि त्या पोरानं गालात हसावं, रांगत रांगत पुढे यावं. बापाकडे बघावं, गालात हसावं, रांगत रांगत पुढे यावं. बापाकडे बघावं, गालात हसावं, रांगत रांगत पुढे यावं. रांगता रांगता महाराज पोरग एवढं पुढं आलं, एवढं पुढं आलं, एवढं पुढं आलं. पोरग कधी स्वतःच्या पायाखाली आलं, कधी पोरग तुडवलं गेलं. आणि गोरोबा काकाचं एकुलतं एक पोरग कधी मरण पावलं, गोरोबा काकाला नाही कळालं. थोड्या वेळानं बायको पाणी घेऊन आली, अंगणात बघते तर काय पोरग दिसेना. इकडे तिकडे पाहायला लागली, नजर फिरवली, पोरग दिसेना. इकडे तिकडे बघता बघता स्वतःच्या नवऱ्याच्या पायाकडे तिचं लक्ष गेलं. स्वतःच्या नवऱ्याच्या पायाच्या खाली चेंदा झालेलं स्वतःचं लेकरू त्या माऊलीनं पाहावं. अरे एखाद्या आईनं स्वतःचं लेकरू स्वतःच्या नवऱ्याच्या पायाखाली तुडवलेलं बघितल्यानंतर काय तिची अवस्था झाली असेल कल्पना करा. कमरेवरची घागर खाली पडली आणि धावत पळत गेलेल्या त्या गोरोबा काकाच्या पत्नीनं गोरोबा काकाला धक्का दिला, बाजूला केलं. स्वतःचं चिखलात पडलेलं ते पोरग रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. त्या पोराला आपल्या वराशी घेऊन कवटाळलं. पण ऐकताय काय केलं, तोपर्यंत त्या पोराची प्राण ज्योत मालवली होती. गोरोबा काकांनी आयुष्यभर भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं, पण गोरोबा काकाचं पोटचं पोरग स्वतःच्याच पायाखाली तुडवून मेलं होतं. शिवाय द्यायला लागली, लाज वाटते का तुला? नवऱ्याला बोलतीये, वाटोळा केलं संसाराचं. एकुलता एक पोटचा गोळा असताना जीवा पाठ सांभाळलेला पोरगा मारून टाकलंस, तुझा नाही दोष. ज्याचं भजन करतोयस ना त्यानं वाटोळं केलंय. गोरोबा काकांना बोलणाऱ्या त्या बायकोचं गोरोबा काकांनी ऐकलं.
पण जगाच्या मालकाला बोलायला सुरुवात केल्यानंतर गोरोबा काकाने सांगितले, मला बोलायचंय तेवढं बोल, पण माझ्या मालकाला आणि पांडुरंगा परमात्म्याला जर बोललीस तर माझ्यासारखा वाईट नाही. राग आला गोरोबा काकाला आणि स्वतःच्या पत्नीला मारण्याकरता हातात काठी घेतली आणि मारायला धावले. मारणार तेवढं त्या गोरोबा काकाच्या पत्नीनं आण घातली, काय माझ्या अंगाला स्पर्श कराल तर तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगाची शपथ घातली आणि गोरोबा काकांच्या हातातली काठी गळून पडली. हात नाही लावला, स्पर्श नाही केला. मला विस्तृत तुम्हाला हा दृष्टांत नाही सांगायचा. गोरोबा काकांचा पोटचा पोरगा गेला ही गोष्ट मान्य करा. आणि तेच गोरोबा काका एक दिवस कीर्तनात बसले आणि कीर्तनात बसलेले गोरोबा काका भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामात तल्लीन आहेत. त्या तल्लीन असणाऱ्या गोरोबा काकांच्या मांडीवरती चालू कीर्तनामध्ये मेलेलं पोटचं पोरग पळत येऊन कधी मांडीवर बसलं हे गोरोबा काकाला सुद्धा कळालं नाही. ऐका ना, अरे मेलेलं पोरग गोरोबा काकांच्या वाट्याला पुन्हा जिवंत येऊन मांडीवर बसून जर परत जीवनामध्ये मिळत असेल तर याचं कारण काय? याचं कारण एवढंच आहे, अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी, 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 साठविला Yeah.
साठविला हरीची हृदय मंदिरी, जगाच्या मालकाला हृदयात साठवा. या प्रमाणाला आणि या चरणाला न्याय देण्याकरता मला वाटतं गुरुबा काकांचं उदाहरण तुमच्या समोर मांडलं आणि स्वतःच्या पोटच्या पोराला मुकलेली ती आई. गोरोबा काकांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्या भक्तीचा परिणाम आयुष्यभर भगवान पांडुरंग परमात्म्याचं फळ गोरोबा काकांना मिळालं आणि मेलेलं पोरग पुन्हा जिवंत गोरोबा काकाच्या वाट्याला आलं. मेलेलं पोरग पुन्हा गोरोबा काकांना मिळालेलं ही गोष्ट आपल्या सर्वांना पटली. पण विस्तृत दृष्टांताचा विचार केला तर स्वतःच्या बाळाचा मृतदेह डोळ्यासमोर असताना तिथून पुढचा कालखंड कसा त्या माऊलीनं काढला असेल याच्याकरता ती आईचंच अंतकरण जाणू शकतं. लक्षात ठेवा, दुसरं कोणचं नाही. आणि का मी हा मुद्दा का विषय मी काढला आल्यानंतर मला समजलं, आमचा अभिजित दादा देखील मला बोलताना बोलून गेला. महाराजांनी सांगितलं अवघ्या 2 महिन्यापूर्वी महाराजांच्या आईचं देहावसन झालं. आई काय असते, आपण वर्ष श्राद्धाची कीर्तन रोज ऐकत आलेली मंडळी आहे. आईबद्दल गोडवे बऱ्याच जणांनी गायले, लेखकांनी लिहिले, कवयित्रींनी सांगितले. मला वाटतं आमच्या वारकरी संप्रदायानं सुद्धा, संतांनी सुद्धा त्याची दखल घेतली. याचं कारण आहे बाळणपण 4 अक्षरी शब्द आहे दादा, पण त्या 4 अक्षरी शब्दाला न्याय देण्याकरता उभं आयुष्य संपवण्याची ताकद जिच्यामध्ये असते ना, तिचं नाव आई आहे. लक्षात ठेवा. रक्तपात होतो याच्यात नवल नाही, पण निष्पाप असणाऱ्या पोटातल्या बाळाला जग दाखवण्याकरता स्वतःचं मरण अंगावरती ओढवून घेते ना, तिचं नाव आई आहे. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर यांची सांगड घालून देणारी शक्ती म्हणजे तिचं नाव आई आहे. अरे देवाला प्रत्येकाच्या घरी नाही जाता येत, मग त्याच देवानं स्वतःचा अंश जिच्या रूपानं प्रत्येकाच्या घरात पाठवला, त्या अंशाचं नाव काय असेल तर तिचं नाव आई आहे. आणि या आई झाल्याचं दुःख काय, जावे त्याच्या वंशा तेव्हा. आयुष्य उपभोगत असताना, वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना, सामाजिक वसा वारसा जपत असताना, गावामध्ये पुढाकारानं प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यरत असताना, घरी असणारी आई उशीर झाल्याच्या नंतर स्वतःच्या लेकराला अधिकारानं बोलते, हे दादा का उशीर झाला, जेवायला येणारच का. 2 महिने झाले. किती जरी मोठा पोरगा असला तरी सुद्धा तो आई करता लहान असतो. पण उंबरठ्याच्या आत बसलेली आई उंबरठ्यातल्या पोराला बघितल्यानंतर जितकी प्रसन्न होते आणि घरातल्या आईला बघितल्यानंतर अथांग मायेचा महासागर माझा घरात जिवंत ही भावना ज्या लेकराची होते ना, 2 महिन्यापूर्वीपासून आज त्याच प्रेमाला खऱ्या अर्थानं दशरथ महाराज मुकले. आणि याचं मी नुसतं वर्णन करतोय अशातली भाग नाही, पण सगळ्यात मोठी परिस्थिती अशी आहे, आई काय असते ज्याची आई गेली आहे त्यांना विचारा. आंधळ्याला विचारा, जाऊन त्याला खऱ्या अर्थानं डोळ्याची किंमत सांगे. पांगळ्याला जाऊन विचारा, हातापायची किंमत तो सांगे. ज्याच्या आयुष्यातली आई गेली ना, त्याला जाऊन विचारा आईची किंमत. त्याचं वर्णन करताना आमच्या संप्रदायानं सांगितलं, लेकुराचे हित आई काय असते ना महाराज, माझ्या तुकोबारांनी सांगितलं तुमच्या आमच्या समोरच्या समोर, मायबाप आज माझ्या समोर कीर्तना करता बऱ्याच माता मावल्या बसलाय. आयुष्यात तुमच्या परिवाराकरता, तुमच्या मुलाबाळांकरता, तुमच्या घरादाराकरता तुमचं काय योगदान आहे, तुम्ही त्याची कधी पाठी लावली नाही, कधी बॅनर लावला नाही, कधी जाहिरात केली नाही. अरे एक वेळ मला नाही मिळाले,
एखादी गोष्ट तरी चालेल, पण माझ्या लेकराला मिळाली पाहिजे याच्याकरता हट्ट करणाऱ्या तुम्ही आहात. सणाला, दिवाळी आणि दसऱ्याला, गावातल्या कार्यक्रमाला, उत्सवाला स्वतःच्या मालकाबरोबर तुम्ही भांडता आवाज जरा. आणि मालकाला तुम्ही सांगता, मालक लोकांच्या अंगात खेळणारी पोरं नव्या कपड्यात खेळतील ना मालक, तुमच्या पाया पडते कुठूनही पैसे उसने आणा, पण मालक माझ्या अंगात खेळणारी पोरं मात्र थाटामाटात खेळली पाहिजे, तेवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता नाही काळ राहिला मायबाप, पण आमची आजी आम्हाला सांगायची, दादा गरिबी इतकी वाईट असते की त्या गरिबीमध्ये 3 साड्या एकत्र केल्या आम्ही, आणि 3 साड्यांची मिळून 1 साडी शिवली, आणि ती 1 साडी आम्ही अंगावरती परिधान केली, त्या साडीला दत्ताची साडी असं म्हणायचं. आज पैसे असतील, आज प्रॉपर्टी असेल, आज धनदौलत असेल महाराज, आज समाजामध्ये मान सन्मान असेल, आपुलकी असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल, पण एक सांगू का तुम्हाला, महाराज सगळं एका बाजूला आणि आईचं प्रेम एका बाजूला गेल्या 2 महिन्यापासून तुम्हाला कळालं. तुमच्या आमच्यावर आई जेवढं प्रेम करते तेवढं जगात कोणी करू शकत नाही. महाराष्ट्रभर कीर्तन करतो, रात्री 2 वाजता 3 वाजता, याच्यातली सगळी मंडळी ती सगळी, पण पहाटे 3 वाजता जरी घरी गेलो ना, तरी दाराच्या बाहेर आलेली गाडीचा आवाज ऐकल्याच्या नंतर घराची गडी उघडायला येते ना, ती दुसरी तिसरी कोणी नसते, ती माझी आई असते. लक्षात ठेवा, ती आईच असते. माता पित्यांनो, मोठ्या श्रद्धेनं जर कीर्तन ऐकत असेल तर माझा हा 5-10 मिनिटाचा मुद्दा घरी घेऊन जा. आज बसलाय तुम्ही कीर्तनात, पण प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला माहेर कुठपर्यंत जिवंत आहे? कुठपर्यंत जिवंत आहे? अरे मी तुमच्या पोरासारखा आहे, तुमच्या भावासारखा म्हणून बिंदास बोला. जोपर्यंत माहेरातली तुमची आई जिवंत आहे, आणि जोपर्यंत माहेरातला तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत बाहेर जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातली आई मरेल, त्या नारदाच्या गाडीवर उभं राहून सांगतोय, तुम्हाला चप्पल काढायला तुला कोणी जागा देणार कोण नसतं कुणाचं या जगात. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. आईपेक्षा जगात मोठं दैवत नाही म्हणून मातृदेव भव आहे, मग पितृदेव भव आहे. तुका म्हणे माय बाप ही तेव्हा देवाची स्वरूप आहे. माय बाप महत्वाचे आहे. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाची, माय बाप महत्वाचे आहे. सकाळ तीर्थाची धुळ्याचे का माता पिता रे, माय बाप महत्वाचे आहे. आणि ज्याच्याही पुढे जाऊन तुमच्या आमच्या पाठाचं प्रमाण आहे, धन्य माता पिता आई वडील महत्वाचे आहेत. माय आणि त्याच आई वडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य मला वाटतंय बऱ्याच कालखंड महाराजांच्या वाट्याला. म्हणजे आई जाण्याचा दुःख आहे ना, परमेश्वरानं प्रत्येकाच्या वाट्याला दिले. बरं, आज या परिवाराच्या वाट्याला ही गोष्ट असेल, म्हणजे तुमच्या माझ्या वाट्याला येणार, ते मान्य करावं लागणार आहे. म्हणून विनंती तुम्हाला, कीर्तनामध्ये खरंच हा मुद्दा नव्हता, पण अवघे 2 महिने झाले आईला जाऊन, म्हणून आवर्जून मी या विषयाला थोडासा स्पर्श करून मी पुन्हा माझ्या मुद्द्यावर येणार आहे. असेल तर आईची सेवा करा, असेल तर तिच्या बाजूला बसा. पैसा नाही लागत तिला. तुम्हाला सांगू का, म्हातारा झालेल्या आईला वाटत नाही माझ्या पोराला मला 4 चाकी गाडी ठेवावं. म्हातारा झालेल्या आईला वाटत नाही माझ्या पोराला मला बंगल्यात येऊन ठेवावं. म्हातारा झालेल्या आईला वाटत नाही माझ्या पोरानं मला ₹1,00,000 पायावर आणून टाकावे. फक्त म्हातारा झालेल्या आईला एवढंच वाटत असतं, कुठं जरी माझं पोरगं गेलं, संध्याकाळी सुखरूप घरी आल्याच्या नंतर 2 मिनिटं माझ्याशी प्रेमानं बोलावं, याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा काही नसतील. आणि त्याच्याकरता त्या माऊलीचं चित्र वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसे करवराची दासी, ऐसे करवराची दासी.
मातेची सेवा करा. त्यांच्याच कृपेनं हा परमार्थ तुमच्या आमच्या वाट्याला आलाय. मला आनंद वाटतोय की त्याच मातापित्यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं हा देखना सोहळा या ठिकाणी एका मोठ्या चांगल्या गावाला लाजवीर असा एका कुटुंबाच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन चालू असणारा उपक्रम 14व्या वर्षात आहे. 100% याची शताब्दी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हा जनाराजाचा दिवस देखना आहे. आणि ते वडील जे जे करीत या नाम धर्म ठेवी ती आज हाच परंपरा, हीच परंपरा, हाच वारसा महाराजांच्या माध्यमातून आहे. पण महाराजांच्याही पुढे आमच्या अभिजित दादा आहेत. मला वाटतं दुसऱ्या दादाचं नाव मयूर दादा. हे दोघंही मंडळी हाच वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपण्याचं काम करतात. जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठं काही नाही. लक्षात ठेवा. दळण दौलत पैसा अडका सोनं नाना ऐश्वर्य वाटतं आपल्याला फक्त, पण काही नाही. शेवटच्या क्षणाला येणार. अंतकाळी कोणी नाही बा संगाती साधूंची संगती हरिजोडे. साधूंच्या संतांच्या वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या संगतीत जोडलेलं बरोबर येणार. किती असू द्या तुमच्या जवळ काही नाही. मेल्यानंतर प्रॉपर्टी किती कोणी बघत नाही, पण मेल्यानंतर आलेली गर्दी सांगत असते या माणसानं आयुष्यात काय कमावं. आणि तेच महत्वाचं आहे. माणसं जपणं फार गरजेचं आहे. माणसं जोडणं फार गरजेचं आहे. माणसंच कामाला येतात. कधी कधी पैसा कामाला येत नाही तिथं कधी कधी एखाद्या माणसाचा शब्द सुद्धा तुमचं आमचं काम करून जातो. माणूस महत्वाचा आहे. एका घरात पोरग बापाला काही काम करू देत नव्हतं. आमच्याकडे शब्द आहे मराठीत, त्याला तारपीट म्हणतात त्याला. असं पोरग होतं ते. नव्हतं ते शांत बसत नव्हतं. काहीतरी करायचं सोडत नव्हतं बापाची पाठ. बापाला वैताग आला. अरे काय करायला काहीतरी कामात गुंतवलं पाहिजे. आपल्याला हे काम करू द्यायला स्वतःही त्रास देतोय. काय करावं डोकं चालत नव्हतं बापाचं. काय त्याच्या डोक्यात आलं कोणास ठाऊक. बापानं त्या पोराला खेळवता याला कुठंतरी कामात गुंतवलं पाहिजे म्हणून त्यानं एक प्रयोग केला. काय प्रयोग केला. घर होतं, घरामध्ये भिंत होती आणि त्या भिंतीवरती एक नकाशा होता. तो नकाशा घेतला. जगाचा नकाशा होता. शाळेत पोरांना अभ्यासासाठी असतो तसं आपला लावला असेल अभ्यास करता. तो जगाचा नकाशा घेतला. बापाने हातावरती टरा फाडला तर 20 तुकडे केले आणि त्या पोराच्या हातावर ठेवले. पोराला बापाने सांगितलं, हे हा जगाचा नकाशा आहे. खळदचा आणि या गोडके मळ्याचा हा जोडायचा आणि मग माझ्याकडे यायचं. बापाला वाटलं हे आपलंच पोरग आहे. हा जगाचा नकाशा माझ्या बापाला सुद्धा जोडता येणार नाही. ह्याला काय जमणार आहे. पण ते जोडसपर्यंत आपलं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार. बापाने ते तुकडे त्या पोराच्या हातावर ठेवले आणि बाप काम करायला निघून गेला. बाप घराच्या बाहेर जातो तेवढ्यात पोरानं घरातून आवाज दिला, बाबा जगाचा नकाशा जोडून झाला. बापाला वाटलं हे आपलंच घाबडे. त्याला कस काय जमलं, कस काय जुळलं. बापाला आश्चर्य वाटलं. बाप घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर बापानं प्रश्न विचारला, तो जगाचा नकाशा बघितला. अरे कसं काय जमलं तुला. त्या पोरानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. तो पोरगा म्हटला, बाबा तुम्ही जो मला जगाचा नकाशा दिला होता ना, त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होतं. माणसं कामाला येतं. मग एकमेकांशी प्रेमानं वागा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाला राग द्वेष अहंकार मनामध्ये ठेवू नका. खरा तो एकाची धर्म जगाचे बांध कोरावे. असंच आहे का. जगाला प्रेम अर्पावे हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हा मानवतेचा धर्म आमच्या वारकरी संप्रदायाने शिकवला. तोच जपणं गरजेचं. नाहीतर एक लक्षात ठेवा, चुकीच्या पद्धतीने वागले की त्याची फळं आपल्याला इथंच भोगावे लागतात. पूर्वी होतं आजानं करायचं आणि नातवानं पडायचं. आता केले कर्म झाले तेच भोगायला येणार. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळात बघा एक सुंदर गीत लागायचं. कर्म शिकवायचं ते आपल्याला. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी नको त्या मार्गाला जाऊन स्वतःच्या बरबादी करू नका लक्षात ठेवा मिळाले ना काळा असू द्या सावळा असू द्या गोरा असू द्या पांगळा असू द्या नाहीतर धडधाकट असू द्या ते तिथपर्यंत आपले नाव पोचवली पाहिजे याच्याकरता भगवान पांडुरंग परमात्म्याची कास धरा याच्यापेक्षा वेगळं काही नाही कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देले बेटी वरवरच नाही देवाला चालत हे खावा आमच्याकडे एक म्हणे भोरला वरवर माया आणि उपासनेच ग आता ग बाया तुमच्याकडे पण दिसतील पण ते तसं नाही हो अंतरेची घेतो गुढी पाहे जोडी भावाची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयार ज्ञानवरा म्हणतात पैभक्ती एकमे जाणे ते तर साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया ऐसे माझे नाम गोषे नाहीशी करीती विश्वाचे दुःखे अवघे जगाचे महासुखे दुमदुमीत भरले पण त्याच्याकरता इथून पाहिजे ते वरवरचा दिखावा देवाला अजिबात चालत नाही वरवर दाखवणारी माणसात समाजामध्ये भरपूर आहे सांगू का तुम्हाला खिशात नाही आनंद मला म्हणा नाना अशी लय माणसं आहे समाजात पण आहे त्या पद्धतीने समाजात राहणारी माणसं समाजात कायमस्वरूपी टिकतात हे ध्यानात ठेवा साधं राहावं सोपं राहावं जगाच्या मालकाला आवडेल असं राहावं लोकांना आवडून काय उपयोग नाही महाराज एक सुंदर शेर है आपकी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया आपको आपके दिखावे से जानती है आपकी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया आपको आपके दिखावे से जानती है आपका दिखावा कितना भी अच्छा हो ये भगवान आपको आपके नियत से ही जानता है म्हणून नीतिमत्ता साथ मोकळं राहा काळा असू दे की काय देव काळा आहे मी तरी काय गोर आहे का हा पण प्रसन्न भावमुद्रेनं बसलं पाहिजे ना मा काय काय एवढी डेंजर असतं तुमच्या माहितीसाठी सांगतो ते मांजर आडवं गेलेलं परवडलं कळलं असलं तर बघा नाही तर बघा कीर्तन झालं पण तसल्या तोंडाचा का आडवा गेला दिनेश महाराज होणार काम चंद्रेश्वर हा खरंय बरं का मोकळं राहावं फ्रेश राहावं प्रसन्न वाटावं फ्रेश राहिले काय काय महाराज लय डेंजर असतात कीर्तन सुद्धा असे बसतात जसं मी खून करून आलो आणि हेच मला फाशी देणार आहे नाही हो महाराज प्रसन्न राहा देवानं सुंदर दिले तुमच्या आमच्या वाट्याला आनंद लुटा आणि तो आनंद इथंच मिळणार आहे दुसरीकडे कुठं नाही ना भाग्यवान आहे तुम्ही मंडळी ज्ञानोबरायांचा सोहळा तुमच्या मार्गाने जातो आम्हाला आवर्जून यावं लागतं इथं सासवडात नाही तर लोणवला वारकऱ्यांना बघायला त्यांचं पूजन करायला त्यांची सेवा करायला काहीतरी पूर्वजन्मीचं तुमचं सुकृत असेल म्हणून या पुण्य नगरीमध्ये तुम्ही जन्माला आला महाराज याच्यापेक्षा वेगळं काही सौभाग्य नाही तुम्ही टाळी वाजवावी तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही बोललो पण वस्तुस्थिती आहे पण खरं सांगू का जिथं पिकत हा तुझा आहे तुझं पासी आणि परंतु का खेतकाळ असा घरचं देव कवा चोळणार नाही पण ज्योतिबाला मात्र महिन्यात देतील बऱ्या जाणार अशी माणसं आहेत समाजात आपल्या जवळ असणाऱ्या माणसाची किंमत कळू द्या आपल्या जवळ असणाऱ्या समाजातील आपल्या कर्तृत्ववान पुरुषाची किंमत कळू द्या आपल्या जवळ असणाऱ्या देवाची किंमत कळू द्या मी एक सांगू का तुम्हाला आईचं महत्व सांगत होतो मगाशी मी पण एक वेळा नारदाच्या गादीवरून मी जाहीर बोलतोय 16 तास त्या लाईनीला उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेण्यापेक्षा घरी असणाऱ्या आईच्या बाजूला बसून फक्त 16 मिनिटं प्रेमानं बोला जगाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय सुखे येतो घरा पळतील पळ पण त्याच्याकरता मात्र तुमचं आमचं कर्म चांगलं असलं पाहिजे आणि कर्म चांगलं असलं की मला वाटतं जग किती विरोधात जाऊ द्या देव तुम्हाला शोधत तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जीवनाचं सार्थक करायचं असेल तर चांगलं कर्म करत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जगाच्या मालकाला हृदयात साठवा परिणाम काय होईल
हे नासक आहे, हे कुचक आहे, हे एक दिवस जाणार आहे. इथं काय राहण्याकरता कोणी आलेलं नाही, कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. एक दिवस प्रत्येकाला जायचं. बरेच जणांनी बरेच संकल्प केले, प्रतिज्ञा केल्या होत्या. सोन्याला सुगंध निर्माण करीन, आकाशापर्यंत पायऱ्या करीन, खारा समुद्र गोडा करीन. नाही ना करता आल्या. मग जे इथं होतं ते चुकलं नाही, जावं लागलं. मग आपलं तरी काय राहणार आहे? हे आपल्या गुणाचं आपलं सुद्धा नव्हतं. मी सांगितलं ना मगाशी, त्या आई वडिलांची पुण्याई म्हणून हा वारसा इथं आहे, आणि यांनी ते जपला म्हणून पोरांच्या वाट्याला आला. असंच आहे ते. तसं हे जे सगळं जमवलं, जे आपण स्वार्थापोटी आपल्याला मिळावं याच्या करता धडपडतोय ना, हे सुद्धा तुमचं आमचं नाही. त्याच्याकरता संप्रदायानं सांगितलं काय, आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला, आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला, आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला, आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला. देखत देखत लाडू बनतो तो कैसा झाला, देखत देखत लाडू बनतो तो कैसा झाला, नागा पाठी भय आले मोठे, नागा पाठी भय आले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला. कुठे गेला बाप? कुठे गेला? काशीला गेला. मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सावध केलं तुम्हा आम्हाला, उठा उठा जागा पाठी भय आले मोठी, आता जागा रे बाईनो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. सावध केलं कशा करता, मिळालं हे वाया जाऊ नये म्हणून. मग इथं आल्यानंतर करावं काय, जगाच्या मालकाला साठवा. ठीक आहे, साठवलं, पण जगाच्या मालकाला साठवल्यानंतर काय मिळेल? अभंगाचं दुसरं चरण. त्यांची सरली त्यांची सरली
टाळी टाळी वाजवा जरा बसले एक सोबडकर एक मंडळी तुम्ही गोळा केल्यात मग हा आपलं काय दाखवत आपल्या पुढचंच बाहेर निघते हो. पण खरंच आनंद वाटतोय. मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की एवढा एकनं 16 आता ह्या दिवसात असं लागली गोळी. आता काय करायचं मी पण म्हणलं घरी बसण्यापेक्षा चांगलं आपलं चाललं. योग जुळून यावा लागतो महाराज. तो आज आला. जगाच्या मालकाला साठवल्यानंतर संत मंडळी तृप्त झाले आणि मग त्यांनी तुम्हा आम्हाला सांगितलं अनुभव आले अंगात या जगादी तसे सचिन तेंडुलकर आता क्रिकेट खेळत जरी नसला तरी कधीही ग्राउंडवर आल्यानंतर पहिल्या बॉलात 6 मारू शकतो हे लक्षात घ्यावं. बाजूला बसणारे आपण वयस्कर बाबाकडे बघितल्यानंतर आपण म्हणत असेल गावातलं साधा बुवा दिसतोय पण बुवाने इचू बारका असू द्या नाही तर मोठा असू द्या त्यानं जर झटका दिला तर काय होतं ते तुम्ही आता चाल ऐकले महाराज. ही जुनी माणसं अभ्यासू मंडळी आहेत. वारकरी संप्रदायात आयुष्य घालवलेली मंडळी आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहे की ऐन तारुण्यात वारकरी संप्रदायात प्रवेश करणारे अगदी लहान साल वारकऱ्यांपासून ते ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांपर्यंत सगळ्यांवरती नितांत प्रेम करणारे आमचे दशरथ बाबा आहेत. लक्षात ठेवा. म्हणून ही मांदी आली इथे बघा. हा मी फिरतोय महाराष्ट्रभर. मी कार्यक्रम करतो महाराज. तुम्हाला माहित नसेल आपला परिचय आजच झालाय पण प्रथमेश दादाला विचारा मी दरवर्षी 5-5, 10-10 हजार लोकांना एकत्र करून कार्यक्रम करतो पण आपल्याला सगळं जुळत नाही. मग तरुण तर तरुण येतात पण वयस्कर येत नाही. बरं वयस्कर आल्या पुढचं बोलत नाही पण इथं सगळ्यांची गाठ बांधून वारकऱ्याला एका मंडपामध्ये आपल्या कार्यक्रमाकरता अगदी आनंदाने उभा करणारा जर कोण असेल तर हा कातबारे परिवार लक्षात ठेवा. हे श्रेय त्यांना जात. देखणं नियोजन केलं. कीर्तनकार बरीच आजपर्यंत आली असतील 14 वर्षामध्ये येत आहेत आणि इथूनही पुढे येत राहतील पण हा सुख सोहळा अनुभवण्याकरता तुम्ही सर्वजण दरवर्षी इथं आहात. हे खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट. याच्यापेक्षा मी वेगळं काही बोलू शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला येत चला. आणि हा नोहे खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळविला म्हणतात ना तसं आहे. ही सगळी मंदिराळी दिसते नाही. ही साधी सोपी नाही मारा. मी मगाशी आल्यानंतर विचार केला प्रथमेश दादा इथं एक कीर्तनकार असताना सुद्धा मला बोलावलं कसं काय मला तेच काय कळलं नाही. मी म्हणलं 100% दिनेश महाराजांचाच नंबर लागला असता आपण जर नाही म्हणलो असतो. हा पण देवाने मला बुद्धी दिली घरी बसण्यापेक्षा जा तिथं. म्हणून आज दिनेश महाराजांसारखं व्यक्तिमत्व इथं आहे. आमचे हरिभक्तीपरायण बर्डे महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे आदित्य महाराज दिवेकर. कुठला चॅनल सोडला नाही या माणसाने. पैसे घेऊन मागे त्या माणसाच्या चॅनलवर पण आपल्या स्वतःच्या उर्मीत आणि स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये आयुष्य जगत असताना देखील जशी असेल परिस्थिती जैसी स्थिती आहे
तैशा परी अशा पद्धतीनं हसत खेळत शांत येणे कधी आवाज देणार कधी नाही म्हणणार नाही एका दिवस नसतील उपलब्ध ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून देणार म्हणजे हे चांगुल पण यांनी जपलेले आहे आमच्या खंडाळा तालुक्याचं भोर तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण साहिल महाराज महाले आमच्या एक नंबर म्हणजे असे नाही याच्याकरता पूर्व पुण्य असावं लागतं आमची सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमेश दादा सारखा माणूस वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे व्यक्तिमत्व आहे आणि मृदंग क्षेत्रामध्ये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचं नाव आज महाराष्ट्रातल्या नामवंत मृदंगाचार्यांच्या यादीमध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी कमवलं असेल तर आमच्या प्रथमेश दादा वैभव दादा विशाल दादा ही भाड नाही ही सगळी प्रेमाची आदराची चांगली मंडळी आमच्या दशरथ महाराजांच्या वाटेला आली या कादबानी परिवाराच्या वाटेला आली असो हा देखना सोहळा संपन्न होत असताना तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमताय भगवान पांडुरंग परमात्म्याला आपलेस करण्याचा प्रयत्न करता हेच सांगितलं कारण मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक व्हावे लोक आपल्याला मग ज्या संतांनी तुम्हाला साधा सोपा सरळ सुलभ मार्ग दाखवला हा कशा करता फक्त ऐकण्याकरता ना ऐकून सोडून देण्याकरता नाही मग इथं मिळाले कशा करता नाही फक्त हातानं टाळी वाजवायची आणि टाळी वाजवता वाजवता फक्त एवढंच म्हणायचं ना आयुष्य जगायचं काय म्हणायचं टाळी 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 वाजवा एक टाळी
एवढं असल्यावर तर बाकीचं काही नसलं तरी चालतंय. हे फक्त हितपर्यंतच बरं का. हा सुख सोहळा बास. याच्यापेक्षा काही जास्त बोलू शकत असं वाटतंय. हा अरे बोला की जळू नका ना माझ्या. हा पण माझं चांगलं झालेलं तुम्हाला काय बघावणार. हा खरंच आहे वैभव कुणाच्या वाट्याला काहीतरी खरंच आमची सुद्धा पूर्वजन्माची पुण्य असेल म्हणून हे सगळं वाटायला. हा एवढे हाल. हा आणि तुमच्या खरंच बरं वाटलं बरं का. पण आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय करावं लागेल तेव्हा एवढं हार तुमच्या गळ्यात पडते. बाबा बघा मरावं लागल त्याच्याशिवाय नाही. पण मेल्यानंतर सुद्धा एवढी हार नाही हो याची. मी 2-4 वेळा केला माहितीचा बाजार म्हणून सांगतोय तुम्हाला. तो हार काय मुडक्यात नाही शिरत नाही पण तो तसाच तोंडावर ठेवावा लागतो. पण ऐका जिवंतपणे एवढे हार जर तुमच्या गळ्यात पडावे असं वाटत असतील तर वारकरी संप्रदायाचे पायीक व्हा. असे हजारो हार गळ्यात पडले. गळ्यात पवित्र तुळशीची माळ वारकरी संप्रदायामध्ये जर आपण वाटचाल करत असतो ना याच्याही पेक्षा मोठमोठे सन्मान सोहळे आपले होतील. पण त्याच्याकरता गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून आपण आयुष्य जगलं पाहिजे. बरं वाटलं मला. सुंदर एवढाचा समाज आहे. एवढ्या देखण्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपण कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न करतोय. विनंती आहे माझी फक्त 1-2 मिनिटं आपण सर्वांनी भजन करू. आहे ना तुमची सगळ्यांची इच्छा भजन करण्याची. हा सगळ्या पुरुष मंडळीने विनंती करतो जर हात वर करा. शाबास सगळे पुरुष बसलेले. हा वा सगळे हा दोन्ही हात वर सरळ एकदा. वा ज्यांना वाटतंय मी पुरुष आहे त्यांनी करा काय अडचण. हा शाबास. आणि राहू दे असं 12 वाजेपर्यंत. लय ताण झाला डोक्याला. सरळ हात. हा वा असे हात हलवा. आहे जिवंत आहे. असू दे हातानं टाळी वाजवायची. हो येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू. काय दम आहे का नाही तुम्हाला. हातानं टाळी वाजवायची भजन करायचं. मी म्हणतो तसं माझ्या पाठीमाग म्हणायचं. म्हणाल ना जोरात आवाज आला पाहिजे बरोबर का नाही. मी म्हणतो माझ्या पाठीमाग म्हणा. पुरुष मंडळींचं झाल्यानंतर महिला मंडळी हातानं टाळी वाजवून म्हणाल का. हा महिला मंडळ म्हणा ग बायांनो म्हणा. जरा जोरात म्हणा. आवाज असा जोरात आला पाहिजे बरोबर का नाही. माझं झालं की पुरुष मंडळी आणि पुरुषांचं झाल्यानंतर तुम्ही महिला मंडळी आणि तुमचं झाल्याशिवाय मी तुमच्या नादाला लागणार. हात वर तुम्ही बोले आपला. हा सरळ एकदम सरळ. ज्याचा हात सरळ त्याचं आयुष्य जास्त. हा ज्याचा असं 2-4 वर्षात नंबर लागला. सरळ विनोदाचा भाग सोडून द्या. आणि आता म्हणा गायक वादक टाळकरी सगळ्यांना सुट्टी. फक्त बसलेल्यांचा मला आवाज ऐकायचा. सगळ्या बोलायचं विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. पहिला म्हणजे म्हणत मग हा शाबास.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. म्हणा म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. हा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. आवाज येत नाही. ये रे बा विठ्ठला. पेटी नका वाजू. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. हा. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा. हा. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. घ्या सासांचे नाव. गोव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा. हा. पहिली माझी ओवी गणपतीला लावीन दळायला. अरे म्हणली म्हातारी इथं बघ काय काय लावलं म्हातारी ना. अहो काय अवघड काय बाबा. ते बिचारे जात होतं रोज डबा घेऊन माणसात म्हणायची काय गरज होती का. आता घरी गेल्यावर तुमची भाऊबीजच साजरी करतो बघा. पण असू द्या. कसं का असताना तुम्ही सगळ्या महिला मंडळींनी एक आवाजात एक स्वरात आणि चांगलं म्हणला टाळी वाजवून याच्याकरता सगळ्या महिला मंडळींसाठी जोरदार टाळी वाजव. हा. वा. कृपा आहे तुम्हावर पांडुरंगाची परमेश्वराची. आणि म्हणून तुमचा आवाज सुद्धा एवढा भले बारीक असला तरी कुकळेसारखा आहे का नाही. कोमल आहे का नाही. कुकळेसारखा आहे का नाही. माना हलावताय तुमचा कुकळेसारखा ना आमचा काय कावळेसारखा झाला का. पण तुम्ही म्हणलं बुवा चांगला आणि आवाज चांगला म्हणून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आहे का नाही. महिला मंडळीचं आपलं बरं आहे ना. हा गडी बरं ना. हो जीवाला त्रास करू नाही घ्यायचा. नाही 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 नाही. आपल्याला हात कुठे खाली करायला सांगितले. तू किती बी वरड आम्हाला देणं घेणं. शाबास. आपला उद्धारच झाला म्हणून समजा. विढाला विढाला संप्रदायाचा पायी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. हृदयामध्ये एकमेकांबद्दल आदर आपुलकी प्रेम जिव्हाळा सन्मान राहू द्या. तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आदर असू द्या आपुलकी असू द्या प्रेम असू द्या जिव्हाळा असू द्या. तेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परिपूर्ण केलं जातं. हा वारकरी संप्रदायाचा वारसा तुमच्या सर्वांच्या समोर मांडत असताना संत मंडळींनी सांगितलं काय. जगाच्या मालकाला आपलंसं करण्याकरता त्याला हृदयात साठवा. पण एक सांगू का तुम्हाला. सरपंच एकदा हातात आलं की गावात कुठलंही काम मार्गी लागायचं म्हटलं ना आपल्याला सही पाहिजे जर असेल तर मला वाटतं रात्री 10 वाजता जरी सरपंचाला फोन केला तरी सही मिळाल्याशिवाय राहणार. कारण सरपंच आपला आहे. सरपंच आपल्या हातात असल्यानंतर आपलं काम झाल्याशिवाय राहणार. तसं सरपंच आपल्या हातात असल्यानंतर काम झाल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक आपल्या हातात आल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये कसली चिंता राहणार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. म्हणून त्या जगाच्या मालकाला हातात ठेवण्याकरता त्याला साठवण्याकरता त्याला साठवा. हृदयामध्ये त्याला जागा द्या आणि मग तुमच्या आमच्या जीवनाचा व्यापार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं सांगत असताना फक्त काय करा माहिती. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. संतांनी कुत्र्यात आणि गाढवात देव पाहिला. कुत्र्यात आणि गाढवात मला वाटते त्याच्यामुळे अजरामर झाले आणि आज त्यांच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या समोर मांडल्या जातात. माझं मत आहे जनावरात पाहिलेला त्यांनी देव आपण कमीत कमी माणसात बघावा.
आणि माणसात जर आपल्याला देव कळाला मिळाला अगदी तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचला तर त्यासाठी वेगळा परमार्थ करायचा गरज नाही, लक्षात ठेवा अजिबात नाही. एकमेकांशी प्रेमानं वागणं हेच तुम्ही आम्हाला सांगितलंय आणि सांगण्याकरता एक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? नरसिंह परमात्म्यानं मारून टाकलं, वध केला, पण तो नरसिंह परमात्मा प्रगट होण्याकरता लात मारावी लागली. कशाला? खांबाला. मग तुझ्या खांबात देव आहे का? प्रश्नचिन्ह निर्माण केलं. खांबात देव आहे का? प्रश्नचिन्ह निर्माण केल्याच्या नंतर हाय म्हणून सांगितलं, लात मारली, देव प्रकट झाले. आणि देवाने जे करायचं ते कार्यक्रम केल्याशिवाय देव थांबले नाही. मारून टाकलं. बाप होता तरी सुद्धा मारून टाकलं. चुकीला माफी नाही. अगदी तसाच कार्यक्रम. देव सुट्टी कुणाला दे? आपल्याला वाटतं आपण देवाच्या जवळ हा अजिबात नाही. देवानं स्वतःच्या घरातली सोडली नाही, तात्याचा पोरगा सोडला नाही, आपले काय मारा चाले. ही शरीर कोणाची असती, कोण बोलवी तू हलवी. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता या न्यायानं त्याच्या एकदा मनात आलं की तो कार्यक्रम केल्याशिवाय राहणार. म्हणून दुरीत आयुष्य जगायचं. आणि दुरीत आयुष्य जगत असताना एक सांगितलं, कुणाला दुखावण्याचा प्रयत्न कराल पण नकळत त्याला दुखावता तू जर देवच असेल तर आपल्याकडून देव दुखावल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सांगण्याकरता सांगितलं, जसा खांबात देव होता, तसा कुत्र्यात देव होता, जसा गाढवात देव होता ना, तसा तो विठ्ठल सुद्धा आणि तो हरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी विसावलेला आहे. तो फक्त इथं आहे तिथं नाही असा अजिबात भाग नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वागटी राम देहादी एक या न्यायानं तो असणारा हरी काय करतो माहितीये का? जगातली कुठलीच गोष्ट अपूर्ण ठेवत नाही. तो सगळीकडे आहे त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी, तुका म्हणे हारी, तुका म्हणे
त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार. सगळं सोपं सांगितलं त्याला. का साठवा, कुठं साठवा, कशा करता साठवा, त्यानं काय होईल आणि तो नक्की काय आहे, एवढं सगळं सांगितलं. पण सगळं सांगून जर आपल्याला कळालं नसेल तर मला वाटतंय संत मंडळींनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकरणातून आपल्याला सांगितलं. मला वाटतं त्यात आंधळा सांगितला, पांगळा सांगितला, पांगळ्याबरोबर पिंगळा सांगितला. हा सांगितलं ना, ऐकला का? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी काळ बांधून नेईल सराच्या शेवटी शेवटी काळ बांधून नेईल शेवटी जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय माऊली